In a blistering rebuke, the Revolutionary Goans Party slammed both BJP and Congress as dealers of Madai, accusing them of betraying Goa's interests in the river dispute. Alleging the National Party's backing of Karnataka for political gain, RGP leaders said national power politics is taking precedence over Goa's lifeline. Listen in as they unleash sharp criticism. कालून प्रवाह तेची मीटिंग बेंगलोर हांगा जाली. बेंगलोर हांगा जेन्ना जाली तेन्ना जेन्ना प्रेस कॉन्फरन्सीस जाले, जेन्ना व्हिडिओ बायट्स येयले तेन्ना आमकां कळ्ळें की थंय कर्नाटकाचे 30 जाण प्रेझेंट असले आणि गोयचे फक्त 30 जाण प्रेझेंट असले. कर्नाटका सरकार हो काँग्रेसचो सरकार आसा आणि गोंयान सरकार हो बीजेपीचो सरकार आसा. डबल इंजिन आसा आणि डबल इंजिनाच्यान फक्त 30 जाण गेल्ले आणि त्यांच्या काँग्रेसच्या सरकाराचे 30 जाण 30. सो हेच्या वयल्यान कळून येता की आमचो सरकार म्हादय वाचोवपाक कितलो सिरियस आसा. जेन्ना कर्नाटका इलेक्शन आसले तेन्ना बीजेपीचो जो अमित शाह आसा, होम मिनिस्टर जो इंडियेचो आसा, तो थंय वचून त्यांनी प्रॉमिस केल्ले तेंकां की गोंया भितर गोयच्या बीजेपी सरकारान आणि तेन्ना थंय बीजेपीचो जो सरकार आसा त्यांच्या मदीं सेटलमेंट जाल्ले आसा आणि म्हादय ही कर्नाटकाक दिवपाची म्हणून ठरलेलें आहा. तो इश्यू सेटल जाल्लो आहा आणि तेकाच लागून त्या उतरांचेर गोयच्यान बीजेपीच्यान कसलो आवाज येवंक ना. कित्याक हे डबल इंजिन सरकार आसा, हे एजंटांचे सरकार आसा. हे गोयचो सरकार हे फक्त दिल्लीकरांचो एजंट कसो वावरता. गोंय हे ल्हान राज्य, हांगा फक्त 2 MP आसा, पूण कर्नाटकान 27-28 MP आसा आणि तेंका लागून ते तेंका फेवर करता. कित्याक तेंका थंय आपले MP जाय, तेंका ते कर्नाटकाक सपोर्ट करपाक जाय. आता दुसरो, हेच्या पयलीं जेन्ना बीजेपी गव्हर्नमेंट थंय आसलो कर्नाटकान तेन्ना हांगा काँग्रेसचे खूब आंदोलनां ते करताले, खूब ते बोवाळ मारताले. एव्हरी सेकंडे तेंची प्रेस कॉन्फरन्स आसली, सेव म्हादय सेव कितें तरी करून ते बोवाळूय थंय घालताले. पूण जसो कर्नाटका सरकार थंय जालो, काँग्रेसचो सरकार जालो, तो मुवमेंट सोमतो डावन जालो, तो मुवमेंट किल जालो आणि आता कोणाचो बोवाळ ना. चुकून 4 म्हयन्यान 5 म्हयन्यान एकदा खंय तरी प्रेस कॉन्फरन्स 7 म्हयन्याचेर जाता, दॅट्स इट. तेच्या फुडें कांय ना. हेचो मिनिंग इतलोच की हे दोनूय जे पॉलिटिकल पार्टी आसा, काँग्रेस वा बीजेपी, हे डीलर्स ऑफ म्हादय जाल्ले आसा. हे दोनूय नॅशनल पार्टी गोयच्या हिताक लागून ना जाल्यार गोयच्या बऱ्याक लागून केन्नाच काम करूंक ना तेंच्यांनी, केन्ना ते करचेय ना. आणि म्हादय इज अ प्रायम एक्झाम्पल. तुमकां कोणी आले तुमचे हे करपाक तुमचे डबल इंजिन आसा, तुमचो मोदी आसा, तुमचो अमित शाह गोंयान येवन ते गोंय वाचोवपाचे, गोंयकारांक लागून काम करतले म्हणून व्हडली व्हडली इलेक्शन टायमाचेर भाशणां करता, जाल्यार तुमी वचोन त्या जाग्याचेर वचोन कित्याक इन्स्पेक्शन करिना? तुमकां कसलो भंय आसा? कॅप्टन विरियाटो जो साऊथ गोवाचो MP आसा, जो सांगतालो आपणाक थंयच्यान लोकलांच्यान सपोर्ट मेळ्ळा आणि आपणाक सांगला तेंच्यान सपोर्ट दिला, जाल्यार तेंकां सपोर्ट दिवपाक कॅप्टन त्या जाग्याचेर कित्याक वचोंक ना? हे आन्सर कॅप्टनान करपाक जाय. भोपके फोडपाचे न्हू. व्हडली व्हडली भाशणां करतालो तुम्ही वचोन थंय साखळे वचोन व्हडली भाशणां केल्ले. आमी अशें करतले तशें करतले. ज्या दिसा कर्नाटकाचो सरकार जालो त्या दिसा तुम्ही बंद जाले. तेका लागून आमी तुमकां दोगांयकूय म्हणटा, तुम्ही डीलर्स ऑफ म्हादय, जावं तो दामू नायक ना जाल्यार सुभाष शिरोडकर, ह्या तिगांनी वचोन नॅशनल लेवलाचेर वचोन अमित शाह ना जाल्यार मोदीक मेळोन हो जो प्रोजेक्ट आसा हो स्क्रॅप करता म्हणून तेंच्यांनी थंयच्यान लेटर हाडपाचें, ना जाल्यार तेंच्यांनी थंयच्यान प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगचें की बीजेपी ही कर्नाटका म्हादय वचोंक दिवपाची ना. नॅशनल लेवलाच्या लिडरांनी, नॅशनल लेवलाच्या लिडर्सांनी हे प्रेस कॉन्फरन्स घेवन ना जाल्यार लेटर करून गोंयकारांक सपोर्ट करपाक जाय. ती सायड वचून पळोवपाची. कित्याक थंय आतां कितें चल्लां, सद्याक जे काम जे आसा ते चालूच आसा आणि कर्नाटका जी दादागिरी करता म्हणजे दादागिरीनूच ते काम चालू दवरिल्लें आसा. आणि एवरी टायम जेन्ना आमी विचारताले तेन्ना एवरी टायम एकूच आन्सर रिप्लाय आमकां मेळटालो, सब्जेक्ट इज सबसिडीज. म्हणल्यार सबसिडीज सुप्रीम कोर्टान आसा म्हणून. जेन्ना आमी कमिटी फॉर्म केल्या, की कमिटीक रायट आसा की आमी थंय वचून सायड इन्स्पेक्शन करून ती एक्झॅक्ट रियलिटी कितें जाता ती पळोवपाची. पण आतां अशें दिसून येयला की जे दोन्ही, म्हळ्यार ते सायडीन कर्नाटकात काँग्रेस आसा, हे सायडीन बीजेपी आसा, दोन्ही सरकार जे बीजेपी पार्टी दोन्ही सेंटराक आसा, बीजेपी सेंटराक आसा आणि कर्नाटकात काँग्रेस आसा. दोन्ही पार्टी आयज गोंयचे निसंधान करपाक उठलेले आसा, आमचे म्हादयचे निसंधान करपाक उठलेले, काबार करपाक उठलेले आसा. कित्याक आता तुम्ही सद्याक तरी पळयता परिस्थिती अशी जाल्ली आसा, गोंयचे जे रिझर्व्स आसा ते 40% डिप्लीट जाले, कमी जाले उदक. आणि फुडें कितें जातलें, उदक आमकां ऑलरेडी फोन कॉल्स येवपाक लागलेले. आणि ह्या दृष्टिकोनांतल्यान जेन्ना आमी म्हादय इतली सिरियस हितून पळोवपाक सोदता आणि तितून आमी खंय ना खंय हे राखोवपाक जाय. आणि एक सायड इन्स्पेक्शन दिना. आणि आता तितून सुभाष शिरोडकरान सांगला की सायड इन्स्पेक्शन मागपाक आमी सुप्रीम कोर्टान डिमांड करतले. अरे जेन्ना सरकार डबल इंजिन आसा, बीजेपीचो सरकार वयर आसा, तेन्ना परत सुप्रीम कोर्टाक वचपाक जाय.
आतांच ऑलरेडी करोडांनी पैसो जेन्ना आमी जी मिटींग जाल्ली ते मिटिंगेन आमी डिस्कशन केल्ले की करोडांनी पैशांनी तुम्ही केले तरी कितें इतलो एडवोकेटाक पैसो स्पेंड केल्लो आसा सुप्रीम कोर्टान अपील फायल करपाक लागून ते केले तरी कितें सो रिप्लाय काय ना आमकां डेट दितली अजून पर्यंत डेट मेळना म्हणल्यार डेट केन्ना मेळटली जी सुप्रीम कोर्टाची डेट जाय केन्ना हियरिंग जातली हेची डेट फुडें फुडें धुकलीत आसा एवरी टायम पोस्टपोन करून फुडें फुडें धुकलीता सो सिंपल थिंग आसा इतलो करोडांनी जो टॅक्स पेयर मनी आसा लोकांचो जो पैसो आसा तो स्पेंड जाता सरकाराच्या द्वारे स्पेंड जाता आणि आमी म्हणटले म्हादय वाचयतले अरे कशे वाचयतले आमचो एक क्लियर कट डिमांड आसा की इन्स्पेक्शन सायड इन्स्पेक्शन जो ह्या एरियेन आसा हो बेगांच्या बेगीन कंडक्ट करतो सीएमान वचून प्रायम मिनिस्टराक जावं बाकीचे कोण मिनिस्टर आसा तांकां सांगचे आनी हे बेगांच्या बेगीन आमकां दिवचे. Manish Parab and Sanika Nagvekar for Goa 365.